शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी अविनाश पुन्हा एकदा डाळिंबा संदर्भातल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. दर्शको, डाळिंबाची शेती ही शेतकऱ्याला तशा अर्थानं हमखास उत्पन्न मिळवून देणारी शेती आहे, परंतु अलीकडच्या काळामध्ये या डाळिंब शेतीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना वेगवेगळ्या टप्प्यावर बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतोय. तुम्ही जर मोठ्या प्रमाणामध्ये बघितलं तर आता जे आंबे बहारातले डाळिंबाचे प्लॉट आहेत ते 50% प्लॉट हे निकामी झाल्याचं चित्र बघायला मिळते. कारण चुकीच्या प्रॅक्टिस म्हणा किंवा चुकीच्या पद्धतीच्या ट्रीटमेंट किंवा काही वेगळी समज गैरसमज आणि हे निसर्गाचं असं वातावरण, अशा बऱ्याच गोष्टी खरं तर त्याला कारणीभूत ठरलेत. परंतु काही प्लॉट मात्र या आंबे बहारातले जे जानेवारीचं त्याचं पाणी आहे ते प्लॉट मात्र अतिशय उत्कृष्ट असल्याचं चित्र बघायला मिळतंय. आता देखील मी माढा तालुक्यामध्ये असलेल्या भोसरी गावातील राजेंद्र क्षीरसागर या शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या 2 एकराच्या प्लॉटमध्ये आहे. दुपारची वेळ आहे, खरं तर दोघाला पण राजभाऊ घाम आलाय, पण खऱ्या अर्थानं ह्या डाळिंबामध्ये फिरल्यानंतर मात्र सुखावणारं वातावरण आहे. कारण जर तुम्ही ह्याची डाळिंबाची जर साईज बघितली, याची सेटिंग बघितली, डांबराच्या कुठल्याही पद्धतीचा अटॅक याच्यामध्ये नाही, चांगल्या पद्धतीचा माल ह्याला लागलाय. तेल्या इथं होता सुरुवातीच्या काळात, पण ज्या पद्धतीनं त्यांनी कंट्रोल त्याला आणले आणि एकूण ह्यांची पाणी देण्याची पद्धत बघितली, कारण तुम्ही जर बघितलं तर बरेच जण पाटानं पाणी देतात मध्ये, आधी बरेच जणांचे लॅटरल मी 4-4 बघितले, डबल लाईन बघितले, त्या तुम्ही मात्र 2च लाईन ठेवून पण इतक्या चांगल्या पद्धतीचं नियोजन ह्या टेम्परेचरमध्ये केलंय. इतकं मोठं तापमान असताना देखील झाडं अशी गर्द हिरवीगार आहेत. बरीच चांगली प्रॅक्टिस राजाभाऊनी केली आणि त्याच्या पाठीमागे त्यांची मेहनत आहे. खरं तर ही बाग अशा पद्धतीला सेटिंगला आणताना तुम्ही आतापर्यंत माझे फक्त हार्वेस्टिंगचे व्हिडिओ बघितलेत किंवा कळ्याच्या स्टेजचे व्हिडिओ बघितलेत, परंतु एक मधल्या स्टेजचा प्लॉट जो पूर्णपणाने सेटिंग होऊन आता साईज मध्ये गेलाय आणि कलर टाकायला लागलाय, असा प्लॉट त्याचा शूट मला वाटतं मी पहिल्यांदाच राजाभाऊ करतोय. तर तुमचं पहिलं तर स्वागत. डाळिंबामध्ये तुमची असलेली ही मास्टरी मला वाटतं 10 वर्षाची तुमची बाग आहे, झाड आहे ती, तर आमच्या ह्या शेतकऱ्यासाठी फार महत्वाची आहे. तर पुढचे 10-15 मिनिटं गप्पा मारताना वेगवेगळ्या स्टेजला तुम्ही कशा पद्धतीनं या भागामध्ये काम केलंय हे आमच्या शेतकऱ्यामध्ये साठी तुम्ही सांगणं अपेक्षित आहे. तर अगदीच आपण सुरुवात करत असताना हे आंबे बहारामधला तुमचा प्लॉट आहे, तर ह्या प्लॉटची तयारी नेमकी कशी केली इथनं सुरुवात करूया आणि त्यानंतर मग आपण कळ्याला ह्या वेळेला बऱ्याच दमछाक झाली शेतकऱ्याची, किंवा काही शेतकऱ्यांना कळ्या भयंकर आल्या सुरुवातीच्या, पण त्या नर होत्या. नंतरच्या दुसऱ्या कळ्या मादी आल्या नाहीत त्या किंवा आल्या तर त्या टिकल्या नाहीत, अशा समस्या आल्या. वातावरणामुळे डांबऱ्याचा अटॅक मोठ्या प्रमाणामध्ये झाला होता. ब्लाइट म्हणजे तेल्यानंतर आपण हैराणच आहे बऱ्याच भागामध्ये, पण तुम्ही मात्र ह्या प्रत्येक टप्प्यावर चांगलं काम केलं. तर ते काम आमच्या प्रेक्षकासाठी, आमच्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही सांगायचं आहे. पण सुरुवात करताना या बागेची तयारीच नेमकी कशा पद्धतीने केली होती त्याबद्दल काय सांगा. बाग धरण्यापूर्वीची तयारी म्हणजे रेस्ट मध्ये जे मुळीची बघतो आपण अवस्था काय आहे ती, मग कधी कधी मुळी नसते, म्हणजे व्यवस्थित पाणी वगैरे तिथं नसतं. आणि या झाडाला जर बघताल तर सिंगल लाईन आहे फक्त. बरोबर. हा, आणि पाण्याचं नियोजन असं केलेलं आहे की मुळी चालायसाठी त्या मुळीवरचं नियोजन केलं, आधी सोपलाम वगैरे सोडून असं मस्त माहिती पांढरी मुळी तयार करून घेतली आणि नंतर इतरेल. म्हणजे बाग रेस्ट पिरियड मध्ये असताना तशा मुळ्या कमी ऍक्टिव्ह असते, हा, तर ती मुळे ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे. ऍक्टिव्ह केली आहे पहिल्या सारला मुळी. काय वापरत त्याला म्हणलं? सुपलाम. सुपलाम काय आहे? सुपलाम एक खतच आहे, ते सोडायचं खाली. बर. हा, ते सोडलं की एकदम ग्रीनरी वगैरे पांढरी मुळी, हे मुळींसाठी चांगलं आहे ते. कार्बन आहे त्यामध्ये. हा, ऑर्गॅनिक कार्बन 40% येतात. बर बर. ओके. मग फुटव्याला अडचण आली नाही बाग फुटताना? अजिबात फुटव्याला अडचण आली नाही काय सुद्धा. आता ज्यावेळेला बाग फुटते आणि तुम्ही पुढे जाता त्यावेळेला आपण चौक्याकडे आपलं लक्ष असते सगळ्यांचं, त्या चौक्या बसणं गरजेचं असते. तर त्या काळामध्ये नेमकं आपल्या चौक्या व्यवस्थित निघाव्या आणि निघाल्यानंतर कळी चांगली यावी, कळी चांगली राहावी, यासाठी बरेच शेतकरी प्रयत्न करतात. कळीला यावर्षी लयच आबदली लोक मी बघितलं. बऱ्याच जणाला सुरुवातीला लाल भडक बागा दिसल्या, पुन्हा डायरेक्ट मालच गायब झाला, असे बरेच. तुमच्यात काय नेमकं घडलं होतं, ते काय केलं नंतर एवढी चांगली सेटिंग? आमच्यात ते ह्या वेळेस जरा बदल करून बघितला मी, आणि ह्या वेळेस काय केलं, ते आमच्याकडे येतात हे आकाराम माळी भाऊ म्हणून. बर. मग त्यांनी सांगितलं की मॅक्स प्रो वापर. बर. ह्याच्यासाठी तुम्ही मॅक्स प्रो वापरा कळीसाठी. छान कळी निघाली, एकदम बेस्ट कळी निघाली. कळीचा स्ट्रोक ग्रोथ एकदम मस्त होती आणि असं ड्रॉपिंगची ही समस्या आलीच नाही. त्यामुळे ती जानेवारीला प्लॉट असून बाकीचे सगळे फेल आहेत, पण ही सक्सेस झाला. मॅक्स प्रो का म्हणाल तुमचं? हा, मॅक्स प्रो चांगली कळी काढली, एकदम बेस्ट. कळीत पण आपण असं म्हणतो ना की कळी येताना जर ती अशी गाठ आली तर साईज होत नाही,
आणि हा. स्ट्रोक आणि कॅप्सूल साईज नाही ना, कॅप्सूल साईज अशी पेरूच्या आकाराची लांबकीच कळी सगळी निघाली आणि त्याला कारण हे तेच आहे. मॅक्स प्रोच त्याचं कारण आहे. बरं. कारण इतका स्ट्रोक असतो आपल्याकडे माल भरपूर दरवेळेस, पण स्ट्रोक जे आहे आणि साईज जे होणार आहे आता या स्ट्रोकवरच त्याची साईज असते. अशी पेन्सिल टाईप कळी निघाली लांबकी एकदम. बर हा, आणि त्यामुळे काय आता अडचण नाही कुठलीच. अजून तर मालाला जायला जवळजवळ 2 महिने टाइम आहे, तरी ही कंडिशन आहे आता. ग्रीनरी जबरदस्त आहे झाडाला. काय केलंय नेमकं असं? कारण मी बघतोय एवढं वातावरण खराब आहे, टेम्परेचर आपल्या ह्या वेळेला कमालीचं वाढले आणि तरी झाडं हिरवीगार दिसतात मला. तर हे कशामुळं झालंय? ते सुफलाम चालू आहे सारखा. बर. हा, सुफलाम वापरतोय आणि सुफलामने काय होतं, एकदम झाड एकदम ग्रीनरी धरून ठेवतात झाड. आणि असे तुम्हाला त्या पाण्याची समस्या सुद्धा जाणवत नाही, कारण मुळं हे एकदम व्यवस्थित राहतात त्यांनी. आणि आमच्या भागात आहे कमी पाणी. हा, तेच कमी पाणी आमच्या भागात, त्यामुळं कमी पाण्यावरती काय येते तेच करतोय. मग एवढंच करतोय, बाकीचं नाही काय करत. आता लॅटरल पण तुमचं असं हे आहे, सिंगल लॅटरल आहे. त्याला 2 बाजूनीच लॅटरल आहे आणि एक सिंगल पाईप आहे. मी बऱ्याच वेळा दोन्ही बाजूला ठिबक असं एका झाडाला 2 ड्रिपर आहेत. आणि मी कधी कधी 2 असं ठिबक बघतो आणि त्याला दोन्हीकडनं पाणी पडलेलं असं पण अलीकडे एक बघितलंय. असती, पलीकडे मध्ये एक असते. किंवा काही जण कळ्या म्हणून असं मध्ये पाटानं पाणी सोडताना मी बघितलंय. नाही, तसं जर केलं, पाटाने पाणी दिलं किंवा असं डबल लाईन टाकली तर तेलकटचं संक्रमण जास्त होतं. त्यामुळं मी वातावरण असं राहतंय ना, आणि तुम्ही अशा गरमीत जर त्याला पाणी असं देत असाल तर ती ह्युमिडिटी तयार होते, त्यात ती तेलकट झटकणारच. आपल्या इथं काय प्रॉब्लेम आला का तेलकटचा? पूर्वी आलता, पण 1, 2, 3 झाडावरच थांबवलं, परत नाही काय. ती आम्ही चूक केली की ती असं पाटाच पाणी देत होतो आणि तेही बंद केलं आता. पाटाच पाणी देत नाही आता. तेल थांबला कसं काय? तेल थांबला हे ब्लाइट सीजर म्हणून आहे. ब्लाइट सीजर काय करते ते? त्याचे आतापर्यंत 2-3 स्प्रे झाले. इतकं वातावरण खराब सगळीकडे आहे, पण आपल्या भागात कुठेही तुम्हाला असं तेलकटचं फळ वगैरे काही दिसणार नाही, कारण रिझल्ट चांगले आहेत त्याचे. आता बऱ्याच वेळेला जेवढा कळी सेटिंग होते आणि माल साईजला येतो, म्हणजे बऱ्यापैकी दिसायला लागतात तुमच्या इथे डाळिंब, त्यावेळेला त्या सुरुवाती स्टेजमध्ये एक तर पाकळ्या बऱ्याच वेळा करपण्याचं पण प्रमाण असतं. पाकळी करपा येतो आणि करपा सोबतच डांबऱ्याचं एक बऱ्याचपैकी प्रमाण दिसतं मला बागत. तुमच्याकडे मला ते दोन्ही गोष्टी दिसल्या नाहीत त्या. तर ते कसं त्याचं नियोजन केलं नेमकं? त्याच्यासाठी ती भाऊंनी आम्हाला आलमास सांगितलं होतं. आलमास? आलमास म्हणून आहे, त्याच्यावरती चांगलं काम करतं. ह्या बागेत तुम्हाला एकही फळ तसं दिसणार नाही, डांबऱ्या किंवा पाकळी करपा नाही दिसणार. एकदम मस्त रिझल्ट आहेत त्याचे. आलमास काय आहे? आलमास आलमास फंगीसाइडच आहे ते. एकदम मस्त काम करता ते. कारण पहिलं पूर्वीच्या बागेत आमच्या कुठं ना कुठं ती पाकळी करपा तरी दिसणार, डांबऱ्या तरी दिसणारच, पण ह्या वेळेस कुठेही काय नाहीये. डांबऱ्या पाकळी करपा अजिबात नाही तसं काय. आता ही साईज आली, आता हे जी तुम्ही आता बघता, हे कलर मध्ये चाललं आता हळूहळू साईज, आता कलर टाकायला चालू करेल हे. तर ह्याची साईज वाढावी म्हणून एक तर पहिलं काम हे झालं की त्या तुमच्या मॅक्स प्रो मुळे त्याची कॅप्सूल साईज मध्ये कळी पडली, स्ट्रोक पडला. आता याची साईज व्हावं म्हणून काय वेगळी प्रॅक्टिस तुमच्याकडे आहे का त्याचं, किंवा त्याला काय प्रोडक्ट तुम्ही वापरायला लागलाय किंवा काही सुरुवात केली का? साईज साठी आता ह्या वेळेस आम्हाला भाऊंनी आता इथपर्यंत दिसतंय, आता ह्याला आम्ही ग्लोरी 2 लिटर आणि 0050 5 किलो ह्या पद्धतीने हे 5 डोस असे करायला सांगितले. ते आतापर्यंत झालेले आहेत आमचे, त्यात तेवढं दिसतंय. अजून पुढे केल्यानंतर अजून 1-2 महिने तरी लागतील बागेला. अजून 2 महिने त्याच्या म्हणजे खूप साईज होईल. साईज साठी चांगला रिझल्ट ह्या वेळेस दिसतोय, साईज साठी चांगला. काय नाव त्याचं म्हणलं? ग्लोरी. ओके. आता हे तुम्ही काही प्रोडक्टची नावं सांगितली असं तुम्ही म्हणताय, जे आकाराम भाऊनी तुम्हाला कन्सल्ट केलं, इथं सुचवली आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला इथं बघायला मिळतात. तर ते सुफलम सुरुवातीला सांगितलं जे मुळ्यासाठी काम करतंय, नंतर मॅक्स प्रो कळीच्या सेटिंग साठी सांगितलं, नंतर तुम्ही मला वाटतं डांबऱ्यासाठी एक सांगितलं आणि आता ग्लोरी काय ते सांगताय. तर हे 4ही प्रोडक्टचं एकरी प्रमाण कसं आहे नेमकं? सुफलम पासून सुरुवात. सुफलम जे आहे ते 2 किलोचं एकरी आहे प्रमाण. 2 किलो एकरी कसं टाकायचं ते? ते ड्रिप मधून सोडून द्यायचं. ओके. आणि मॅक्स प्रो 1.5 ml नी स्प्रे घ्यायचा आहे त्याचा. ते किती वेळा घेतला होता स्प्रे? साधारणपणे 3 वेळा घेतला होता. 3 स्प्रे घेतले होते. किती कालावधी ठेवला होता त्याला? साधारणपणे पहिले 15 दिवस पहिल्यांदा एक, आणि नंतर 15 दिवसांनी एक, आणि त्याच्यानंतर 15 दिवसांनी एक, असे 3 स्प्रे घेतले. 3 स्प्रे घेतले होते. ओके. आणि त्यानंतर जो डांबऱ्यासाठी होता ते काय होतं? आलमास. ते कसं? आलमासचं 2 ग्रॅमनी प्रमाण घेतलं होतं. ते पण स्प्रेच? ते पण स्प्रे घेतला होता. त्याचे किती स्प्रे? त्याचे आतापर्यंत 3 झालेत. ओके. आणि ब्लाइट सीजर? ब्लाइट सीजरचं
आतापर्यंत 3-4 स्प्रे झालेत त्याचे प्लांट सीजर तेलकटसाठी येते. ओके. आणि त्यानं पूर्ण कव्हर होते तेल. हा कव्हर होते, पूर्ण कव्हर होते. आता या वर्षी तर आम्हाला काही दिसलेलं नाही अजूनपर्यंत तरी नाही. इतक्या खराब वातावरणात सुद्धा असं काही दिसलेलं नाही अजूनपर्यंत. बर. आणि आता हा जो चौथा तुम्ही घेतलाय साईज साठी, त्याचं नाव काय? ग्लोरी. म्हणजे सोडायचंय ती घालून. ग्लोरी सोडायचंय खाली. सोडायचंय. ते किती प्रमाण आहे? एकरी 2 लिटर. एकरी 2 लिटर. हा. ओके. मला सांगा, ही तुम्ही आकाराम भाऊंच्या कन्सल्ट मध्ये बाग ठेवली, आता ही 10 वर्ष झाली तुमच्या या बागाला, आणि ह्या वर्षी तुम्हाला काय काय बदल वाटतो तुम्हाला ह्या वर्षीच्या नाही, खूप प्रॅक्टिस? बदल वाटतो. साईज मध्ये फरक वाटतोय. म्हणजे आता कसं आहे, बऱ्याच बागेला मालच नाही कुठं लागलेला. ह्यावेळेसची कंडिशन एकदम अत्यंत वाईट आहे. म्हणजे इतका माल मार्केटमध्ये असतो, पण ह्यावेळेस बागा सेटिंगच नाहीत. त्यांचं ते फॉर्म्युल्यामुळे ह्यावेळेस चांगली कंडिशन आहे. म्हणजे कळी तर राहिलीच, पण तिचा स्ट्रोक पण जबरदस्त आहे. असं झालेलं आहे. तुम्ही मगापासून हे 5-6 प्रोडक्ट सांगितले, त्याची औषध सांगितली. बऱ्याच शेतकरी हे आपल्या बागेत आपण काय फवारले, काय टाकले हे शेतकऱ्याला सांगत नाहीत. ही सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. कारण शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला स्पर्धा समजते किंवा कॉम्पिटिशन समजते. तुम्ही मात्र पटापटा हे औषधाची नावं घेताय. मी कळीला हे वापरलं, त्याला ते वापरलं, हे सगळं केलं. मुळात ही कुठल्या कंपनीची औषधं आहे ती, आणि एकूण बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय अनुभव सांगणार किंवा तुम्हाला त्याचा काय फायदा झाला? हे सर्व प्रोलाइन कंपनीचे प्रोडक्ट आहेत. आणि प्रोडक्ट इतके मस्त आहेत सगळे. असं काय नाही की तुम्ही बघतायच आहे आता. ह्याच्या व्यतिरिक्त काय दुसरं वापरलेलं नाही, काय नाही. हे एकदम मस्त. म्हणजे ते सगळे प्रोडक्ट त्याचे आहेत त्या कंपनीचे. आणि मस्त वाटलं ह्यावेळेस. कारण कसं, कुठं तुम्हाला काय ना काय दिसणारच, डाग वगैरे दिसणार, तसं काय नाहीये. चांगला एकदम. शेतकऱ्यांनी सुद्धा एकदम मस्त, म्हणजे मनात कुठला न विचार करता एकदम हे वापरावं. आणि खर्चात बाकीच्या कुठल्या गोष्टीला खर्च करत बसण्यापेक्षा हे कमी पण ह्याच्यात बसतं आपल्याला. लहानपणी 10 वर्ष झालं या क्षेत्रात मी आहे. 10 वर्ष झालं बाग करतोय. पण आता ह्या वर्षी जसं वाटलं तसं आतापर्यंत कधीच नव्हतं. कारण खर्च जास्त व्हायचा आणि उत्पन्न तसं म्हणजे मोजकं राहायचं. यावेळेस तसं नाही. यावेळेस एकदम मस्त मध्ये आहे. एकदम सेटिंग वगैरे झाली. कारण ह्या काळात लोक सेटिंगला अबद्यात. तिथं आपलं एकदम मस्त झालंय सेटिंग सगळं. आणि साईज पण बघताच आहे तुम्ही. बरोबर. हा, फायदा झाला. फायदा झाला नक्की. आणि खरं तर हे काही प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा देखील माझा आजच्या व्हिडिओचा खरं तर महत्वाचा हेतू आहे. कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी बऱ्याच वेळा एखाद्या प्रॅक्टिस केली तर ती सांगत नाहीत किंवा पोहोचवत नाहीत. आता 2 समस्या आहेत इथं महत्वाचं. म्हणजे बऱ्याच वेळा एखाद्या प्रोडक्ट सांगितलं तर गैरसमज असे तयार होतात की प्रोडक्टची जाहिरात केली जाते, आणि नाही सांगितलं तर असं होतं की सर तुम्ही सगळं ज्ञान सांगितलं पण त्या शेतकऱ्यांना काय वापरलं हेच सांगितलं नाही. तर माझा जास्तीत जास्त हेतू शेतकऱ्यांना प्रॅक्टिस सांगण्यासोबत त्यानं काय वापरलं हे सांगणं देखील असतं. कारण शेवटी पुन्हा बघणारा शेतकरी सुज्ञ आहे. तो सारासारा विचार करून काय वापरायचं काय नाही ठरवेल. परंतु तुम्ही ही जी प्रोलाइनची प्रोडक्ट तुम्ही जे वापरले त्याच्यासोबत मी याच्या अगोदर देखील नजीर शेख म्हणून खरं तर त्यांच्यासोबतचा व्हिडिओ मी गौरवाडीमध्ये केला होता. अफलातून बाग त्या शेतकऱ्यांना आणली होती, आणि प्रोलाइनची ब्लाइट सीजर तेल्यावरचं किंवा मॅक्सप्रो नावाचं औषध आहे. मी याचे अफलातून रिझल्ट बघितलेत. मी अनेक शेतकऱ्यांचे व्हिडिओ देखील त्या संदर्भाने केलेत. हे भारी आहेत, आणि त्याचाच एक्सपिरियन्स तुम्हाला खरं तर आकाराम भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आला. ही भारी गोष्ट आहे. तुम्ही देखील तुमच्या शेतामध्ये डाळिंबाची प्रॅक्टिस करत असताना मी खाली नंबर देतोय प्रोलाइनचा, तिथं तुम्ही त्यांना फोन करा. वेगवेगळ्या स्टेजला वेगवेगळी औषध कशी वापरायची. सुरुवातीच्या काळामध्ये पांढऱ्या मुळ्यांची वाढ महत्वाची आहे, कारण तुम्ही रेस्ट पिरियडला पांढरी मुळी थांबलेली असते. तुम्ही ज्यावेळेला झाडं तानावर सोडतात त्यावेळेला ते अजून जास्त थांबते, आणि अशा वेळेला जर तुम्हाला चांगला फुटवा काढायचा असेल किंवा चांगलं झाड पुन्हा गतीने ऍक्टिव्ह करायचं असेल तर ती मुळी जितक्या लवकर चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह करेल तितका तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. आणि तिथं बरीच यांचे औषधं कामाला येत आहेत. कळ्यांच्या सेटिंगमध्ये कळी कॅप्सूल साईजची येणं, मादी कळी येणं, कळी टिकणं, ती सशक्त येणं महत्वाचं आहे. तिथं मॅक्सप्रो सारखं औषध काम करत आहे. डांबऱ्यावर असेल, पाकळी करप्यावर असेल, तिथं काय प्रोडक्ट काम करत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्लाइट सीजर, जिथं नावानं क्लेम केलं जातं की इथं तेल्यावरचं परफेक्ट सोल्युशन दिलं जाईल. ती असतील किंवा पुढची काय औषध असतील, अशी बऱ्याच औषधांची लिस्ट आहे जी या खाली जे नंबर दिलाय मी व्हिडिओवर, तिथे तुम्ही फोन करा, त्याबद्दल माहिती घ्या, खात्री करा. शेतकऱ्याचा नंबर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देतोय, त्या शेतकऱ्याला स्वतःला फोन करा. फक्त लई फोन करून पिडू नका, कारण बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचे इतके फोन येतात की शेतकरी पुन्हा फोन उचलत नाहीत बऱ्याच वेळा, आणि मग पुन्हा माझ्याकडे तक्रार येते की तुम्ही व्हिडिओमध्ये नंबर दिलाय पण फोन उचलला. तर तिथे ती काळजी घ्या, कारण शेवटी सगळेजण कामात आहेत. परंतु तुम्हाला खात्रीशीर पद्धतीनं असा शेतकऱ्याचा जो काय अनुभव आहे तो अनुभव व्हिडिओमधून दिसेल. त्या नंबरवरून तुम्हाला त्याची माहिती मिळेल. आणि प्लस बाकी जी टेक्निकल माहिती आहे ती खाली अधिक माहितीसाठी म्हणून तो निळ्या अक्षरामध्ये नंबर दिला, तिथं फोन करून विचारा. तुम्हाला देखील अगदी बाग रेस्ट पिरियडमध्ये असण्यापासून ते मालाची साईज तयार होईपर्यंत प्रत्येक गोष्टीचं उत्तर त्या नंबरवरच्या एका कॉलमधून निश्चितपणानं मिळेल. तुम्ही आम्हाला वेळ दिला, इतक्या उकड्यात तुम्ही पण बसलाय,
आणि खरं तर टेम्परेचर भयान आहे भयानक आहे. आणि मला वाटतं ह्यात आर्द्रता खूप आहे टेम्परेचर मध्ये, आर्द्रता उष्णता आहे. मुंबईच्या समुद्र किनारी कसं वातावरण असतं तसं तसं. वातावरण आहे ना, असं असून बागेमध्ये तेल्या नाही, हे खरं तर तुमचं कमाल आहे, तुमच्या प्रॅक्टिसचं कमाल आहे, ब्लाइट सीजरची कमाल आहे. तर बाग भारी आहे ही बाग, तुम्ही देखील मध्ये आधी येऊन व्हिजिट करू शकता. ही बाग भोसरी नावाचं माढा तालुक्यातलं गाव आहे, तिथले हे राजेंद्र क्षीरसागर म्हणून त्यांची स्वतःची बाग आहे. अजून 2 महिने वेळ आहे या बागेला. या बघा, अफलातून पद्धतीचं सेटिंग आहे, साईज अतिशय चांगली झाली आणि छान सिंगल एका ठिबकवर दोन्ही बाजूला लॅटरल वापरून प्लॅनिंग केलेलं, नियोजन केलेलं ही बाग तुमच्यासाठी माहितीचा सोर्स म्हणून कामाला येऊ शकते. धन्यवाद, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल थँक्यू.